आज सोलापूर मराठा समाजाच्या वतीनं आज राजेंद्र राऊत हे फडणवीसच्या सांगण्यावरून त्याची जी बडबड चालू आहे त्याचं कारण असं की आता त्याला माहीत झालेलं आहे त्याच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। मराठा समाज त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। पण जरांगे पाटलांच्या विरोधात आणि मराठा समाजाच्या विरोधात जर त्यांनी काय भूमिका घेत असतील तर त्यांची विधानसभेत जाण्याची आता कुठल्या वेळेस जाऊन येतील ते काय माहीत नाही, पण ती लास्ट वेळ असणार आहे। त्याच्या पुढे त्यांनी विधानसभेत दिसणार नाही। ते राजेंद्र मी एक प्रेमाचा सल्ला देतो, मराठा समाजाच्या विरोधात गेला तर तुला कायमचं घरी बसवल्याशिवाय मराठा समाज स्वस्त बसणार नाही। त्याचं कारण असं आहे की मराठा समाजाचा दैवत म्हणून आता त्याला ओळखलं जाते की मनोज जरांगे पाटील। 5 कोटी मराठा समाज, सर्वसामान्य मराठा समाज मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे आहे। पण राजा राऊत, तुम्हाला असं काय वाटतंय की मराठा समाजाच्या विरोधात आताच तुम्हाला आंदोलन करावं लागतंय? इतके दिवस मनोज जरांगे पाटील 1 सप्टेंबर 28 ऑगस्टपासून त्यांनी उपोषण करते होती, त्यावेळेस तुम्हाला वाटलं नाही की आपण इथं उपोषण करावं किंवा एखादं आंदोलन उभा करावं? असं कधी वाटलं नाही। पण आता त्यांना उशिरा सुटलेली बुद्धी आहे, पण त्यांना मराठा समाज त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही। मराठा समाजाचं प्रामाणिकपणे काम करणाऱ्याच्या पाठीमागं मराठा समाज ठामपणे ती मनोज जरांगे पाटलांच्याच पाठीमागं ठामपणे मराठा। काल त्यांनी भेटून आले, आमदार राऊत भेटून आले जरांगे पाटील साहेबांना। आमदार राऊतला आता भीती वाटायला लागलेली आहे। त्यांना इथून पुढं विधानसभेचं असेल किंवा त्यांचं राजकारणाचं अस्तित्व राहणार नाही। मराठा समाजाच्या विरोधात जाणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही। जरांगे पाटील आता मराठा समाजाचं भक्कम नेतृत्व तयार झालेलं आहे आणि जरांगे पाटलावर ज्यांनी आत्तापर्यंत टीका केलेली आहे त्यांनी त्यांची माफी मागितलेली आहे। ह्या पुढं राजेंद्र राऊतांना सुद्धा माफी मागावं, पण जरी माफी मागितली तरी पण मराठा समाज रोष काय कमी होणार नाही, कारण मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेलेत आता। ओके, 1 वर्ष झालं या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचे आंदोलन उभं केलेलं आहे। त्या आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्र पेटवण्याचं काम सगळं जे मराठा समाज जागृत करायचं काम केलं ते जरांगे पाटील साहेबांनी केलं आहे। आणि ह्या महाराष्ट्र शासनाचे धाबेदार आणले। तर हे महाराष्ट्र शासन विविध मार्गातून जरांगे पाटलांच्या विरोधात जे वेगवेगळे जे पॅकेज देऊन आंदोलन उभा करत असत त्याबद्दल अगोदर महाराष्ट्र शासनाचाही निषेध करतो। आणि जरांगे पाटील साहेब यांच्या दादा यांच्यावर जो आरोप केला आहे की मी त्यांचं ते खंडोजी खोपडे करेन, पण महाराष्ट्रात एवढं 5 कोटी 6 कोटी मराठा समाज आहे, त्या राजा राऊतने एवढं लक्षात ठेवायला पाहिजे तुझ्या घरादाराचा खंडोजी खोपडे होईल असं तुम्ही बोलू नका। जे काय असेल जे जरांगे पाटीलच्या पाठीमागे आपण उभा राहावं। राजा राऊतला आमची एवढी विनंती आहे की अगोदर तुझं ठोस भूमिका काय आरक्षण ती म्हणावं, तुझं मत काय ना ती म्हणावं त्याला की ओबीसी मधून पाहिजे का 10% आपल्याला वेगळं पाहिजे। तर आम्हाला जरांगे पाटील साहेबांनी जी सांगितलं महाराष्ट्रात की 10% आरक्षण आम्हाला नको, आमची जी मागणी नाही ती आम्हाला नकोच, आम्हाला आमच्या हक्काचं ओबीसी मधलं आरक्षण पाहिजे, त्यासाठी आमचा लढा चाललेला आहे। आणि राजा राऊत आता महाराष्ट्र शासनाची सुपारी घेऊन देवेंद्र फडणवीस शासनाकडून सुपारी घेऊन आणि हे वेगळं आंदोलन जरांगे पाटलाला शह देण्यासाठी यांनी केले। पण जरांगे पाटीलांचं जे आंदोलन आहे हे महाराष्ट्रावर चाललं, यांच्या मागं सर्व महाराष्ट्र आहे। या जरांगे पाटलांच्या नंतर जर यांनी कुठलं आंदोलन केलं आहे यांच्याकडे फक्त आज बार्शी तालुक्यातले फक्त मोजके ज्याला यांनी स्वतःच्या नावावर कंत्राट दिलेत असे कंत्राटदार लोकच तिथं आहेत त्या आंदोलनाला। 500-600 लोकांच्या वर नाही। आज बघितलं तुम्ही महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटलाची सभा झाली, 1.5 कोटी सभा झाली, यांना लाजा वाटल्या पाहिजे आपण मराठा म्हणून म्हणायला की जे जरांगे पाटलाला विरोध करतात। आज जरांगे पाटलाच्या विरोधात बोलते। आज राजा राऊत मध्ये मी मराठा महासंघाचं काम केलं, मी रक्त सांडले, यांनी रक्त मराठा महासंघाने कुठं रक्त सांडलं, स्वतःच्या राजकारणासाठी काय केलं असेल ते केलं, पण समाजासाठी कुठलाही प्रकार केलेला नाही। आज तुम्ही मराठा महासंघाचं 30-40 वर्षाचं रेकॉर्ड जर काढलं बार्शीमधून तर तिथं कोरके सर आहेत, मराठा महासंघाचे 10 वर्ष अध्यक्ष होते, गाडवे नावाचे म्हणजे गव्हाणे होते। ह्या 3-4 मराठा समाजाचं काम केलंय, आम्हाला माहिती आहे। आम्ही सुद्धा पहिल्यापासून अण्णासाहेब पाटलाच्या माध्यमातून आम्ही नानासाहेब काळे सोलापूर शहरात सगळ्या लोकांनी आम्ही काम केलंय, पण त्या कुठल्याही एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।